लई चाळी पडली. तर नमस्कार सर्वांना. तर म्हणताय आज सकाळ सकाळ रानात कशी काय. तर शुभ सकाळ सर्वांना. तर आज सकाळ सकाळ आली बघा इकडं मका बघायला. काय झालंय मकाला लय बारीक बारीक तुम्हाला दाखवते हो का. अशी आळी पडली. तर हो का अशी आळी पडली. ह्याच्या पोग्यात ना आळी आहे आळी. तर गवताचं आणि आळीचं औषध मारायचं आहे हो का गावात. तर त्या वासराला दूध पाजू का. बरं बरं पाजते आली. तर हो का असं गावात पण लय आहे. आणि काय झाले आता 4-5 दिवस चांगली चिमचिम चालू होती पावसाची. आणि वल्ल रान होतं त्यावेळेस मारायचं होतं. तर मकाचं दिवस कमी होतं. 21 दिवस झालं नव्हतं. कारण 21 दिवस झाल्यावर औषध मारायचं असतं ना. तर दिवस कमी होतं ना का. आता सगळं रान ना कोरडं फट झालंय हो का. हे का सगळं वाळलंय. तर आता काय करावं तेच विचार चाललाय. आधी भिजवून घ्यावं का औषध मारावं. आता वाशात तर म्हणजे गावातच जळणार नाही. तर त्यासाठी भिजवावंच लागणार आहे. आणि दोन्ही संगच औषध मारावं लागेल. तर वासरांना दूध पाजायचं राहिले. तर आपली म्हणजे रात्री एक गाय येली बघा आपण आणलेली. आणि कालची येलेली तर तुम्हाला म्हणजे आपण वेलेलीच आणलेली तुम्हाला दाखवलं. हां पाजते. तर वासरांना दूध पाजायचं राहिले. बाकी झाले सगळं. आता धारा फिरा सगळ्या झाल्या. ते सकाळपासून झाडलोटी धारा सगळं काय आवरले. तर खूप सगळ्यांच्या म्हणजे कमेंट होत्या बरं का की आपण आपल्या गाया कुठून आणले ते काय. तर जे आपण नवीन गाय आणले त्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ टाकलेला आहे का नाही. तर त्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा फोन नंबर आणि पत्ता पण दिलेला आहे. तर कोणाला गाय त्यांच्याकडनं घ्यायची असते. कुठं ठेवली बाटली. तर कोणाला घ्यायची असते किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अवश्य करा. आणि हा का ही आपण आधीगर आणलेली. तर ही काल येली आहे. तर तिच्याच वासराला दूध पाजायचं राहिले. तर दोघीला बी कालवडीत झाले ते बघा. दोन्ही गायांना कालवडीत झाले ते. तर आता ह्यांना इकडं म्हणजे गोट्यातनं बाहेर घेतल्या. काय होतं गोट्यातले दाटी होती ना. मग वेलेल्या गायांना आता इकडं पाऊस पण नाही. आणि ही आपली परवा संध्याकाळी आणलेली. तर आणि ती आता वेली आहे रात्री. तर तिचं तर इतकं छान वासरू आहे का नाही. आणि हिचं वासरू हिथं बांधलंय बघा हो का. हे का दिसतंय का हिथनं. तर हिथं बांधले. ते ह्याला पाजलंय दूध. आणि ती जर राहिली आता ती रात्री वेल्यामुळं काय झाले म्हणजे ती अजून त्याला कळलं नाही ना. आणि बाटलीनं दूध त्याला लय धरून पाजावं लागतं हो का. तर आपल्याला एक अशी पण कमेंट होती बरं का की एका गाईचं काजल नाव ठेवा. तर आपण एकीचं काजल हो का खाल्लं नाही तिनं. आता वेल्यामुळं काय झालं कुचांबले ते खाईना ते हो का. तर आता हिची कुठे टाकून द्यावं लागेल. हेच कॅरेटात वत किरत. तर वत ह्यात खाई नाही ना ते अजून. तर आमच्यात सगळ्यात जास्त एक कमेंट अशी पण होती बरं का की तुमच्यात गुरांची कामं कोण करतं. सगळ्यात जास्त का ही वाघ काम करतो. तर तो काम करतो बघा जास्त. सगळ्यात जास्त त्याला काम असतं बरं का गुरांचं. कारण कसं होतं खा बाई खाई ना यावं ते वेल्या खाई ना ते. तर आमचा गौरव दादा आहे ना त्याला सगळ्यात जास्त जनावरांचं काम असतं. सगळ्यात जास्त. कुठे रे दादा बाटली. तर तो लय काम करतो. आणि आता सगळे ते झार पडलं का रे. नाही पडलं. डॉक्टर बोलावं लागेल काय मग. तर रात्री गाय येईल बघा अजून तिचं झार पडला नाही है ना. बघा तुम्हाला दाखवते. जवळपास रात्री म्हणजे लवकरच 4-5 वाजताच येईल असेल काल हो का. अजून तिचं झार पडला नाही. आणि तिचं पिल्लू इतकं भारी झालंय का नाही इतकं भारी झाले. आणि आमच्या गोट्यात ना म्हणजे सगळ्या गुरात तेवढीच गाय इतकी मोठी आहे ना की गोट्यात बसत नव्हती. गोट्यातून बाहेर तिचं निमा जायची मागची बाजू. तर ह्या बाग दूध इकडं दूध तर आपलं सकाळ संध्याकाळ 2 टाईम दूध काढले की ताजं डेअरीला असतं. आणि इकडं आहे तिचं
तर आता झाले बघा ह्यांची लय धावपळ असते सकाळची आणि संध्याकाळी. सकाळी आणि संध्याकाळी लय धावपळ असते. सकाळ सकाळचं कसं होतं, उठलं का नाही लय गाय 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 त्यांची कामं उरकावं लागते ती. आता ही शिंगरू दूध पितंय का नाही काय माहिती. तर आता ह्याला आधी जर दूध पाजून घेते आणि मग कसलं भारी झालंय बघितलं का. तर ही पण कालवडच आहे बरं का. तर दोघीला बी कालवडी झाल्यात. आता राहिली फक्त ही यायची बघा ही यायची राहिली एवढीच. आणि ह्या बाकीच्या आहेत ना आपल्या जुन्या. तर आता ही ना एवढा ताप देणार आहे कारण रात्री दूधच पिलं नाही. कसं करतंय त्याला कळतच नाही अजून. लागलं का नाही प्यायला. नुसतं पडतंय. आता बघा कसं एकदम मस्त पिया लागलं. वाढूळ अब्द करतंय. तर त्याला प्यायचं कळलं ना त्याच्यामुळं बघा कसं करतं हे का. तसं त्रास काढावा लागतो जित्रावर. नुसतं दूध उत्पादक शेतकरी म्हणून चालत नाही, त्यांना सांभाळावं लागतं तसं. तर बघा आता त्याला दूध पाजून घेतलं. बघितलं ना मोबाईल पडला स्टँडला लावलेला. तेवढं ते धडपडत होतं. तर आणि किती मोठं झालंय बघा. गाय पण तशीच आहे आपली मोठी बघा हे का. तर आता सगळं दूध त्याला पाजून घेतलं. तर अशी पण आपल्याला कमी होती बरं का. तुमच्यात गायांचं कामं सगळ्यात जास्त म्हणजे जनावरांची कामं कोण करतं. तर आमच्यात फक्त 2च माणसं जनावरांची कामं करतात बरं का. 2 माणसं सगळं हँडल करतात. वैरणीपासून धारा झाडलुटी सगळं. आणि फक्त माझं एकच काम असतं बरं का की तुम्ही म्हणसाल की मी गायांच्या झाडलोटी करते, धारा काढते, वैरण आणायची, कुट्टी करायची, टाकायची. पण फक्त गाय मी दावणीची कधी सोडत नाही. सागर आवरलं का तुझं. तर दावणीची कधी गाय सोडत नाही. कारण तुम्हाला सांगू काय झालं. एक वेळ अशीच आम्ही नवीन गाय आणली आणि गाय संध्याकाळी आणून घरी बांधली आणि धार वगैरे काढली संध्याकाळी आणल्यावर. कारण उशीर आणली होती 7-7:30 वाजता रात्रीची. आणि नंतर विषय असा झाला की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2-3 महिन्याची गाभणी आहे. तर म्हणलं ठीक आहे असू द्या. पण सकाळी उठल्या हो का इथंच आता सध्या आपली कुठे बघा इथं. तर इथं अशी बांधलेली आणून. आणि इथं बघा इथं अजून ह्या वैरणीच्या खाली मोठी मुळी आहे बघा लिंबाची बघा इथं. आणि गाईला आपण इथं बांधलेलं बघा इथं. आता कुट्टी म्हणजे आत्ता 2 वर्ष झाले इथं आपण कोबा करून तिथं कुट्टी ठेवली आहे इथं. आणि सकाळी झोपेतनं उठल्या नवीन गाय आणलेली होती. तिला काय दावं बिवं नव्हतं. म्हणजे ज्या व्यापाऱ्यांनी जशी बांधून दिली ती ना साध्या दाव्यावर, म्हणजे नाही का ती व्यापारी कशी गळ्याला हे करतात म्हणजे मुरकी बिरकी करतात तशी. आणि तिला भोवरकडी ही काय नव्हती. आणि रात्रभर तिनं ती आली हेटवर आणि तिनं रात्रभर गोल फिरून ना पूर्ण जाम करून घेतलं होतं. सगळं दाव्याला पिळं पाडलं होतं. आणि मी सकाळी उठल्या झाडलोट करायला गुरांची बाकी झाडलोट ही केली. तर वहिनी मला म्हणल्या तो का तिनं लय पिळं घेतल्यात, तिचं पिळं काढायचा. मग मी आले गाईपाशी, गाईचं पिळं काढायला लागली आणि पिळं सगळं त्याचं दाव्याचं काढलं. गाय परत सोडून नीट व्यवस्थित करून बांधली. असली जोरात गायनं माझ्या हेटवर होती, असली जोरात उडी मारली की मला कंप्लीट 15 दिवस उठायला येत नव्हतं. असलं म्हणजे पूर्ण तिच्या पायाच्या नक्याना राहुल्या होत्या. तेव्हापासून ना मला खरंच म्हणजे सगळी कामं जनावरांची करते. पण जनावर दावणीचं सोडताना ना अजून पण मनात भीती वाटते. कारण एवढं मारलं होतं ना मला 15 दिवस हाला येत नव्हतं. आणि पूर्ण शिंग फिंग तिनं ना असं म्हणजे मला
मुळी उचलून आपटलं होतं. हो का इथं मुळी आहे. हो का. तर तेव्हापासून बघा जास्त मला भीती वाटते गाया सोडायची फक्त, नाही तर बाकीच्यांची सगळी कामं धारा, झाडलोटी, वैरण, परत कुट्टी करणं ही बाकी सगळी कामं. आणि आमच्यात कसं आहे म्हणजे आम्ही दोघीच आहे, त्याच्यामुळं वहिनी आणि मी आणि पोरं असतात मदतीला. तर दादा का आमचा गुरात नसतो. पण कसं असतं म्हणजे ज्यावेळेस नवीन गाय आता ही वेलेत आहे, तर जे आपल्या पहिल्या गाय आता त्या हातावर आलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांचं वेल्या तरी काहीच वाटत नाही. हो का इकडं उसाला सरी काढली. तर दादाचं असतं रानातलं काम आणि आमचं घरच्यांचं असतं गुरांची. तर प्रत्येकाची आपापली कामं वाटून दिलेली आहे ती. तर पोरांना काम असतं, आम्हाला वहिनींना रानात जायचं आणि घरचं स्वयंपाक वगैरे करणं. परत माझं असतं म्हणजे गुरात करू लागायचं, धारा झाडलोटी हे ती करू लागायचं. आणि रानात काय काम असेल रानातलं काम करायचं. रानात ज्यावेळेस लय काम असेल ना त्यावेळेस रानातलं काम करून घ्यायचं आणि नसेल त्यावेळेस मग आपलं शॉप चालू करायचं. कारण दुकानावर आपल्या मुली ही क्लासला असतात, टेलरिंगचं आपलं दुकान आहे, तर त्याचे पण कामं म्हणजे त्याचं पण वेळेत करून द्यावं लागतं, त्याच्यामुळे तिकडं पण जावं लागतं. तर रोज सकाळी बघा 11 वाजतात जायला, रोज कंटिन्यू 11 वाजता जाते. तुमचा फोटो काढवायचं बघा. हे आमचं दाजी, तर दाजी मावस बहिणीचं मिस्टर आहेत. तर बघा हात करा म्हणते, तुम्हीच करा हात इकडं. तर ते चालल्यात आता कामावर. आणि बघा हे जंगलाच्या साईडला त्यांचं घर आहे तिकडं. तर चिडवत्यात व्हिडिओ काढते म्हणून. असं द्या बघा दादाची आमची ड्युटी चालू झाली. त्याच्याकडे काम असतं दूध घालायला जायचं, है ना दादा, दूध घालायला जायचं. तर आमचा दादा आहे ना आजारी असतो, त्याच्यामुळे त्याला काही जास्त काम नसतं आणि गुरांचं तर नसतं. फक्त आता हे नवीन गाय येतं म्हणून धारा काढतोय ती. कारण कसं असतं नवीन गाय जत्राबांचं कळत नाही आणि आपल्याला म्हणजे कसं एखादं लाता ही मारतात हे करतात, त्याच्यामुळं 2-4 दिवस लय जपून त्यांच्या धारा पण काढावं लागतात. कारण कुठला बी व्यवसाय करा, कुठलं काही करा, शेती करा, दूध व्यवसाय करा, कुठलाही करा, पण त्यात रिक्षा असतीच. आणि ते कसं असतं जरा त्याच्यातली पूर्णपणे माहिती हातावर कुठलं बी जत्रा हातावर येऊस तर का नाही लय अवघड असतं. त्याच्यामुळे थोड्या दिवस इकडून तिकडून हे. आणि आमच्या दादाला जास्त काम होत नाही आणि आमचा अण्णा तर काहीच करत नाहीत. कारण अण्णांना मागं तुम्ही बघितलंच की मागच्या 4-5 महिन्यात अटॅक येऊन गेलेला आहे, तेव्हापासून आम्ही तर त्यांना काहीच काम सांगत नाही. ते निवांतच असतात बघा बसून. तर आमची असते ती फक्त 4-5 जणांची कामं. तर कसं वाटलं आपला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.